किल्ल्यावरील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचा उंच सुळका. ट्रेकिंगच्या सेकंड फेजमध्ये आलोत आणि समोरचा नजारा बघा, एकदम अंदरबन ट्रेकला जसा प्रकारचे ते असे काळोखाचे. ओके भाई, आहे 1 तास ट्रेक केल्यानंतर एकच गोष्ट मिसिंग आहे. ती एक चांगली गोष्ट आहे जी इथं मला बघायला भेटली. हे प्रत्येक किल्ल्यावर करायला पाहिजे. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर आत्ता मी आलो आहे संडेचा बेत बघून कर्नाळा अभयारण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहे भूषण साहेब. हेल्मेटचं टेन्शन आहे त्यांना, कारण हेल्मेटचा लॉक नाही आणलेलं त्यांनी. सो चला आता कर्नाळा फिरूया. खूप दिवसापासून यायची इच्छा होती. ग्रुपचे सगळ्या मेंबरने कल्टी मारले, आम्ही फक्त दोघेच आलो. तर मित्रांनो, बेस कॅम्पला सुरुवातीलाच आपल्याला तिथं पक्षी प्राणी बघायला भेटतात. त्याच्यानंतर इकडे बसण्यासाठी सोय आहे. इकडे एक हॉटेल आहे आणि इकडे एक गार्डन आहे जिथे बरीचशी झाडं त्यांनी लावलीत आणि वेगवेगळ्या झाडांची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे. इथे तुम्ही येऊन बघायला भेटतील तुम्हाला. ही अशा प्रकारची झाडं आहेत. नॉर्मली फॅमिलीला 1 डे ट्रिपसाठी ही ट्रेक आणि हा संपूर्ण स्पॉट एक नंबर आहे. पहिला पॅच कंप्लीट झाला आहे आणि पाण्याचा ब्रेक घेतला आहे कारण थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं. खूप टाईम मी घरातून जवळपास 11 वाजता निघालो होतो, पाणी नव्हता पिला. सो आता पाणी पिऊन घेतो. ट्रेक छोटा आहे पण स्ट्रेचिंग जास्त आहे. सो जे बेगिनर असतील ना त्यांनी ना आलं तरी चालेल, कारण दमून जाल तुम्ही. आणि आता बघूया अजून पुढे किती कशी वाट आहे, कारण पुढेची वाट तर चांगली दिसते. फर्स्ट वॉटर क्रॉसिंग आमच्या ह्या ट्रेकची झालेली आहे आणि अशा प्रकारे आपण त्या टोकाकडे चाललेलो आहोत. आतुरता फक्त टोकाला जायची. ओके, ऐकलत का तुम्ही? आतुरता फक्त टोकाला जायची. रस्ता कव्हर करूया, कारण आधीचा पॅच होता ना तो दगडांचा होता. आयुष्यात संघर्ष हे कशाचे पण असो, हां लोक त्यात त्याला सोयीस्कर मार्ग निवडतात. ओके, लाईक दॅट वर. हां, हा एक रोड होता, आम्ही इकडून आलो. ट्रेकिंगच्या सेकंड फेजमध्ये आलोत आणि समोरचा नजारा बघा, एकदम अंदरबन ट्रेकला जसा प्रकारचे ते असे काळोखाचे जंगल भेटतात ना, एकदम घनदाट त्या टाईपचे जंगल सुरू झालेत. हे बघा, एकदम ब्लॅकआउट झालं आहे आणि जबरदस्त वाटते. आणि आता थोडीशी वाट पण चांगली केली आहे. मध्ये मध्ये त्यांनी पायऱ्या केल्या आहेत दगडांच्याच. आणि हा बघा पाठीमागचा नजारा. आता परत एकदा बॅड पॅच सुरू झाला आहे. भूषण पाठीमागे राहिला आता. चलो, मजा येते. पण मित्रांनो, आता एक ब्रेक घेतला छोटासा. भूषण दमला आहे आणि हा एक पॅच कंप्लीट करून आलोत. तर अशा पॅचवर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे जेव्हा दगड आणि मातीचं मिक्स पॅच असतात ना, त्यावेळी पाय आणि क्रॉस टाकत जा, जेणेकरून अशी दगडं असतात ना, समजा अशी दगडं आहेत ना, त्याच्यामध्ये असं लॉक करत जा, पाय स्लिप नाही होणार. स्ट्रेट तुम्ही पाय जर टाकलात ना तर तो स्लिप होण्याची शक्यता असते. पहिला डोंगर पार केला आहे आणि थोडंसं टॉपला आलोत. सो थोडासा प्लेन रोड लागला आहे. भूषण आहे पुढे. आता आणखी एक पॅच आला आहे, हा एक पार करायचा आपल्याला. मित्रांनो, आता एक छोटासा ब्रेक घेतला आहे आणि इथे बसलो, थोडंसं दगडांवर पाणी पिलं आहे आणि इकडे समोरचा नजारा एन्जॉय करतो, मुंबई गोवा हायवेचा. वरून मस्त एकदम, आणि घाम पण सुटला आहे आणि चेहरा पण फ्रेश व्हायला लागला. एकदम अशी काय बोलत ती टवटवीतपणा आला आहे चेहऱ्यावर, घाम निघाला आहे. आमचे ट्रेकर्स येत आहेत हळूहळू. हे बघा, सगळे हसत आहेत. मी ब्लॉगिंग करतो, सगळं बघतायत मला. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास करायचं, काय नाही. थोडंसं चढून आलो आणि पुन्हा एकदा एक स्पॉट भेटला आहे. इथे जबरदस्त वारा येतो आहे. समोर आपल्या रणसाई धरण दिसतं आहे आणि मुंबई गोवा हायवेची ही लाईन मस्त आलं टाईट. ट्रेक करून आता आम्हाला जवळपास 1 तास झाला असेल. 1 तास ट्रेक केल्यानंतर एकच गोष्ट मिसिंग आहे ट्रेक सुरू झाल्यापासून. कोणती तुम्हाला माहिती आहे का? अरे पाऊस बाबा, अरे पाऊसच येत नाही. पूर्ण आमचं बॉडीतून पाऊस पडायला लागला आहे, पण काय भाई पाऊस येत नाही. ऑलमोस्ट आता किल्ल्यावर पोचत आलोत. पाऊस आला पाहिजे ना. तुला देतो पैसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. चला, पण आता वारा सुटला आहे, कारण एवढ्या हाईटला आलोत ना, वारा मस्त येतोय, त्याच्यामुळे आता काय वाटत नाही. टोकाला वाटते. तिकडून अशी ट्रेक सुरू केली होती. आता इथं ए बाई, मला पाहिजे तू. हां, पोल नको देऊ जास्त. रायगड जिल्ह्यात वसलेला हा कर्नाळा किल्ला पनवेलपासून
काही मिनिटांच्याच अंतरावर आहे. ह्या किल्ल्याच्या वाटेवर अशा प्रकारचे छोटे टेंट आहेत जिथे तुम्ही जेवायला बसू शकता डबे आणलेत तर. सो हे एक थोडंसं चांगलं आहे. जी खाली फी घेतात ते कुठेतरी लावली आहे असं वाटतंय. चला आता पूर्ण प्लेन सरफेस आहे. इतिहास, निसर्ग आणि ट्रेकिंगचा अप्रतिम संगम असलेला हा किल्ला आजही सह्याद्रीच्या वैभवाची साक्ष देत आहे. घनदाट जंगलातून वाट पार केल्यानंतर समोर येतं ते देवीचं पवित्र मंदिर. थकवा क्षणात दूर होतो आणि मनात भक्तीची भावना जागृत होते. किल्ल्याच्या वाटेवर आलेलो आहोत आणि किल्ल्याच्या तेव्हाच्या पायऱ्या दिसायला सुरुवात झालेली आहे आणि हा एक दरवाजा दिसतोय आपल्याला. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तासांचा मध्यम स्वरूपाचा ट्रेक करावा लागतो. सर्टन हाईटवर आल्यानंतर आपण या धुक्याच्या चादरीमध्ये सामावून जातो आणि खूप मजा येते. बघा एकदम संपूर्ण जे आता मगाशी आम्हाला तिकडे आहे ना सर्व बिल्डिंग्स वगैरे दिसत होत्या किंवा खालच्या नजर दिसत, आता तर सर्व पुसट दिसायला लागलेले आहेत. फायनली किल्ल्याच्या वरती आलेलो आहोत आणि जिकडे जिकडे बॅड पॅच आहेत ना तिथे रेलिंग केलेली आहे. सो त्याच्यामुळं काही जास्त टेन्शन नाही. सो छोटी मुलं वगैरे असतील तरी काही चिंता करायची गरज नाही. आता इथून आपल्याला मेन महादरवाजा आहे तो दिसणार आहे. धुक्यामुळे दिसत नाही पण नॉर्मल डोळ्याने दिसतोय. चला आता पुढे जाऊया. जो कर्नाळ किल्ल्याचा मेन टोक आहे त्याच्या जवळपास येऊन पोचलोत आणि हा मेन महादरवाजा आहे ह्या किल्ल्याचा. जबरदस्त. समुद्र सपाटीपासून सुमारे 445 मीटर उंचीवर असलेला कर्नाळा किल्ला प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावर नजर ठेवण्यासाठी वापरला जात होता. हा आहे या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार. आजही सुस्थितीमध्ये उभा आहे आणि इतिहासाची साक्ष देत आहे. महादरवाज्यातून प्रवास केल्यानंतर जबरदस्त पायऱ्या लागतात आणि प्रॉपर गडावर आल्याचं फील येतोय आणि फायनली आपण गडावर पोचलेलो आहोत. वा, गडावर आल्याचा एक वेगळाच आनंद आहे. नेहमी तुम्ही गडावर जाताना ट्रेक करता आणि त्याच्यानंतर मग वरती जातो आणि वरती गेल्याच्या नंतर जो आनंद होतो ना तो नेहमी म्हणजे असा दिलासा देणारा असतो. रायगडला गेलो तेव्हासुद्धा मला असंच वाटलं. बऱ्याच किल्ल्यांवर गेलो आहे. लोहगडला गेलो तेव्हासुद्धा असंच. म्हणजे वरती गेल्याच्यानंतर एक फिलिंग येते ती एकदम पॉझिटिव्ह फिलिंग येते आणि महाराजांचा इतिहाससुद्धा जेवढा माहिती आहे तेवढा समोर यायला सुरुवात होते. या किल्ल्याची उभारणी नेमकी कोणी केली याबद्दल ठोस पुरावे नसले तरी इतिहासातील तो देवगिरीच्या यादवांच्या काळात, त्यानंतर बहामणी, निजामशाही, पोर्तुगीज, मराठा साम्राज्य आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात आला. हे माकड बघा किती छोटंसं आहे. दिसतंय का तुम्हाला किती क्लिअर. एकदम क्यूट आहे आणि इकडे पाण्याचा टाका आहे. किल्ल्यावर पावसाचे पाणी साठवण्यासाठी खडकात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या आहेत. वर्षभर किल्ल्यावर पाण्याची उपलब्धता राहावी यासाठी त्या काळी ही अत्यंत उपयुक्त व्यवस्था करण्यात आली होती. डोंगरी किल्ल्यांच्या स्वयंपूर्ण व्यवस्थेचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या साईडला हो काय धोका आहे ना भूषण. एक नंबर स्वर्ग. माथेरानपेक्षा कसं आहे स्वर्ग. हा. स्वप्नात तुझं माथेरान काहीच नाही. आणि आता वेळ होती किल्ल्यावर असलेला हा सुंदर निसर्ग अनुभवण्याची. क्षणभर बसलो आणि निसर्गाचा आनंद लुटत होतो. हा क्षण मी शब्दात सांगू शकत नाही. इकडे भूषणसुद्धा तोच निसर्ग अनुभवत होता. भूषण चला मित्रांनो थोडासा गड पण फिरून घेऊया. हे बघा, ही बघा थोडीशी देवडी आहे इथे आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत. किल्ल्यावरील सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे त्याचा उंच सुळका, ज्याला स्थानिक भाषेत पांडूचा मनोरा असंही म्हणतात. हा सुळका जवळपास 50 मीटर उंच असून इथलं हे मोठं आकर्षण आहे. तर हा जो टोक आहे ना त्याच्या इकडून पण एक छोटीशी वाट आहे. तिकडे पण थोडेसे स्पॉट आहेत. सो ते पण फिरतोय. हां समजून येत नाही ना तिकडे. चला एक नंबर आहे. म्हणजे किल्ला बराचसा मोठा आहे. असं वाटून येत नाही की आहे म्हणून, पण किल्ला बराच मोठा आहे. खालून फक्त असं वाटतं की तो टोकच आहे, पण इथे आल्यावर समजतं की किती मोठी
हे सर्व आहे इकडचा घेराव. फिरता फिरता किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर आलोत आणि तो नजारा तुम्हाला दाखवतो तिकडून. हा बघा, संपूर्ण रेलिंग आहे त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे. सो वर आल्यानंतर बरीचशी जागा आहे जिथं तुम्ही बसू शकता. फॅमिली वगैरे आली किंवा मित्रमंडळी असतील तर मस्त एकदम पॅच आहेत जिथं तुम्हाला चांगलं बसायला भेटेल. आणि इथं सुद्धा तुम्ही नाश्ता वगैरे काय आणला असेल तो करू शकता. फक्त एकच, जर वरती तुम्ही काय आणलं असेल प्लॅस्टिक्स वगैरे तर ते घरी घेऊन जा ॲटलिस्ट. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुमचं जे पण प्लॅस्टिक घेऊन येतं ना ते सर्व मोजमाप केलं जातं खाली गेटवर. ती एक चांगली गोष्ट आहे जी इथं मला बघायला भेटली. हे प्रत्येक किल्ल्यावर करायला पाहिजे. जेवढं तुम्ही प्लॅस्टिक घेऊन जाताना तेवढंच तुम्ही रिटर्न जेव्हा जाताना तेवढं तुमच्याकडून चेक केलं जातं. आता नाश्त्याचा ब्रेक आहे. मी डबा पण आणला आहे. सो काढूया आणि आधी न्याहारी करून घेऊया कारण थकायला पण झालं आहे. पण आता इथं वरती आलो ना की वारा एवढा जबरदस्त आहे त्याच्यामुळे म्हणजे जे थकलं होतं ना ते संपूर्णपणे निघून गेले. त्यामुळे आता काय वाटत नाही, म्हणजे थोडेसे फ्रेश वाटते. जसा ऑफिसला डबा असतो ना तसाच डबा दिला आहे बायकोने. हे बघा, त्याच्यानंतर इकडे बुर्जी आणि इकडे आहेत आपल्या भाकरी आणि भूषणने भजी घेऊन आले. सो मस्त आमचा बेत आहे. चला या खायला. काय भूषण? तर चला मित्रांनो, गड उतरायला सुरुवात केलेली आहे आणि महादरवाजाच्या इथं आलोत. आणि हा एक मगाचा जो पॅच होता ना जबरदस्तवाला तो आता उतरायचा आहे. कारण उतरताना अशा पॅचवर खूप भीती वाटते. हा बघा, असं जाऊन असं आहे. मगाशी चढताना काय वाटलं नाही. आता बघूया कशा प्रकारे आहे. ओके ओके भाई, आहे प्रो लेवल आहे थोडी. चला ओके, चला येतो. चल येतो मी. आम्ही खाली आलो तोपर्यंत इकडे आम्ही वर जाताना इथं खूप माणसं होती. संपूर्ण खाली झाला आहे. हा एक मस्त पॅच आहे ना, म्हणजे असं मस्त वाटेल. दोन्ही तर साईडला व्ह्यू आहेत. या साईडला खोपोली, या साईडला पेन. मित्रांनो, वरती जेवण करायला बसलो ना त्यावेळी थोडा टाईम झाला आणि माकडं आली. भेंडी मग परत डबा बिबा ठेवला हातमध्ये आणि आता आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. आता आम्हाला जेवायचं आहे. आता खाली जाऊन मगाशी जे तुम्हाला पॉईंट दाखवले होते ना तिथे आता आम्ही जेवायला बसतो आणि मग नंतर पटापट गड उतरून घरी जाऊया. स्वतः आमचं जेवण अजून बाकी आहे. सर्वांना वाटलं असेल की आम्ही जेवलो असून मगाशी दाखवलं व्हिडिओमध्ये, पण आम्ही तिथं जेवलो नाही. 3-4 माकडं आली. पेंडी पटापट आमच्यावर हल्ला केलेला. पण कसं आहे, आमच्याकडे शस्त्र होती, सेल्फी स्टिक, माझा आवाज, ह्या सर्व शस्त्रांनी आम्ही त्यांच्यावर कुरघोडी केली आणि त्या सर्व माकडांना पळवून लावलं. पण शेवटी आम्हालाच तिथली ती जागा सोडावी लागली कारण नंतर आमचे खायचे वांदे झाले असते तर त्यांनी परत आले असते तर. सो आम्ही आता पुन्हा एकदा खाली आलो. ही बघा, हीच माकडं जी झाडावर बसली ती बघा कशी डाव ठेवून आहेत. हो 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 हो, बेकार, डेंजर. ही त्यांचीच नातेवाईक आहेत जे इथं बसलेत. आम्ही मागाशी जो स्पॉट दाखवला होता ना जेवायचा, तिथेच येऊन जेवायला बसलो. जेवायला आलो आणि फटाफट जेवलो थोडेसे आणि त्याच्यानंतर आता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली कारण आम्हाला इथं पण माकडांची भीती होती. जेवण झालं आहे आणि गड उतरायला सुरुवात केली आहे. हे बघा, आता थोडंसं दमायला होणार आहे कारण सटकलो तर डायरेक्ट खाली. सो आता व्यवस्थित उतरावं लागणार आहे. चढताना काय नाही वाटलं, आता बघून उतरावं लागणार आहे. रिटर्न येताना नुसत्या उतरणी आहेत. हे बघा नुसते भाई, आम्ही विदाऊट ब्रेक चाललोत. हां हे बघा, शूज चांगले घालून या बस. फक्त ह्या ट्रेकला जर तुम्ही येताय ना कर्नाळ्याला, शूज चांगले असतील ना काहीच जास्त प्रॉब्लेम येणार नाहीत. ह्या पॅचला बघ ती मुलं आहेत बघा झाडांची अशी आतमध्ये. इथली माती निघून गेली पण आतमधली मुलं बघ कशी गेलेली आहेत दिसून येतात. हे बघा, ह्याची बघा, ह्या झाडाची बघा अशी एकदम खतरनाक. एका वॉटरफॉलच्या इथं आलोत उतरत आता शूज धुवून घेतो आहे. थोडेसे मागते ते बघा. मित्रांनो मस्त फ्रेश झालो. पाणी मस्त थंड होता. आता पुन्हा एकदा एनर्जेटिक वाटायला लागलं आहे. एक पॅच आहे फक्त तो उतरून झाला की नंतर आपण डायरेक्टली खाली पोहोचणार आहोत. जर तुम्हालाही इतिहास आणि निसर्ग पाहायचा असेल तर हा किल्ला तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असायला हवा. शिखरावरून आपल्याला पनवेल, प्रबलगड, माथेरान परिसर आणि अरबी समुद्राचा दूरवरचा नजारा पाहायला मिळतो. पावसाळ्यात हा ट्रेक अधिकच सुंदर होतो, त्यामुळे हा प्रवास अविस्मरणीय बनतो. मित्रांनो, या जंगलामध्ये तुम्हाला भेकर हा प्राणी बघायला भेटतो. हा जवळपास कुत्रा असतो ना त्या आकाराचाच असतो, त्या हाईटचा वगैरे असतो, पण पळायला खूप फास्ट असतो आणि खूप जास्त तेजीने जातो.
तुम्हाला कदाचित हरिण वगैरे वाटेल तुम्हाला जर नॉर्मली फर्स्ट टाईम बघत असेल तर. आणि आमच्याकडे लोकली हिला भेकरी बोलतात. ही नॉर्मली ह्या जंगलांमध्ये आणि आमच्या इकडच्या जंगलांमध्ये पाहायला भेटते. फायनली आपला हा ट्रेक करून झाला आहे आणि ह्या कर्नाला किल्ल्याचा जो ट्रेकचा बेस पॉईंट आहे तिकडे आम्ही आलेलो आहोत. आता 4:30 पावणे 5 झालेत. 5:30ला हा अभयारण्य बंद होतो आणि सकाळी काहीतरी 10:30-11ला उघडतो. सो जर तुम्ही यायचा प्लॅन करत असाल तर नक्की या. पण एवढंच की सकाळी लवकर या जेणेकरून तुमचा ट्रेक कंप्लीट होईल. आम्ही 12:30 वाजता आलो होतो आणि त्याच्यानंतर आता आम्हाला खाली येता येता 4:30 वाजलेत. आम्ही शूट पण करत होतो त्याच्यामुळे अर्धा एक तास आमचा एक्स्ट्रा गेला असेल. पण बेसिकली जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर ट्रेकर आम्ही दोघेच होतो त्याच्यामुळे एवढा काय टाईम गेला नाही. पण बाकी जर फॅमिली असेल तर तुम्हाला टाईम जास्त लागेल कारण सर्वजण हळूहळू आणि सर्वांना सोबत घेऊन जावं लागतं. सो 4-5 तास तुम्हाला या संपूर्ण फिरण्यात आणि ट्रेकमध्ये जातील. सो हे एक लक्षात घ्या. सो त्याच्याकडनं लवकर आलात तर हे बेनिफिशियल होईल. इथं खायची प्यायची सोय आहे चांगली त्याच्यामुळे काही विषय नाही. आता इथं बेस कॅम्पला आम्ही आहोत. पाणी बॉटल घेतली आहे. आणि दुसरी गोष्ट एक काळजी घेण्यासारखी म्हणजे तुमच्याकडे जर खाऊ वगैरे काय असेल ना तर इकडे बरीचशी माकडं वगैरे आहेत. सो ते एक लक्ष घ्या की माकडांच्या समोर काही खायला काढू नका. ते तुमच्या हातातून वचकून वगैरे नेतील. ठीक आहे जर नेलं तर ठीक आहे पण तुम्हाला काही इंजुरी नाही झाली पाहिजे ह्याची काळजी घ्या. किंवा छोटी मुलं असेल त्यांच्या हातात खाऊ वगैरे देऊ नका ओपनली. तर चला मित्रांनो चहा पिऊन झालं आहे आणि आता आम्ही घरी जायच्या वाटेवर आहोत. सो हा ब्लॉग इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ स्टे हॅपी.